हे बघा, हे आपण काय घेतली आहे, टर्मरिक म्हणजे हळद. हा फूड कलर आहे, म्हणजे आपण जो बिर्याणी वगैरेमध्ये टाकतो ना तो कलर. नंतर हा आपला बेकिंग सोडा म्हणजे खाण्याचा सोडा, आपण जो ढोकळा वगैरेमध्ये टाकतो, बरोबर. त्याच्यानंतर इथे आपण एक सुई घेतली आहे, ही सुई. त्याच्यानंतर हे आपण काही बलून्स फुगे घेतले. ही एक खाली बॉटल. आणि आपल्याजवळ इथे काय आहे, डिश सोप. म्हणजे आपल्याकडे काय असतं, विम लिक्विड वगैरे असतं, ते विम प्रिल ते येतात ना, ते डिश सोप म्हणजे भांडी धुवायचं लिक्विड सोप. त्याच्यानंतर हे आपल्याकडे दूध आहे बघा, थोडासा. हे बघा, हे आपल्याला काय घेतले, अजून टिश्यू पेपर घेतलेत. 1-2 टिश्यू पेपर आणलेत आपण, ठीक आहे. नंतर आपण काय करूया, हे काय विनेगर असतं. काय असतं हे, विनेगर. याला ॲसिटिक ॲसिड पण म्हणतात. आता हे विनेगर आपण काय करतो आहे, थोडंसं या बॉटलमध्ये टाकून घेऊया, ठीक आहे. हे विनेगर घेतलं. हे कशात असतं माहिती आहे का, आपण चायनीज वगैरे खाणं वगैरे खातो ना, त्याच्यात टाकतात हे लोक. याने आपल्या खाण्याची टेस्ट वाढत असते. ह्याच्यामध्ये बेकिंग सोडा टाकला आहे आणि या बॉटलमध्ये काय घेतलं आहे, विनेगर. आता आपण हा बलून असा याच्यावर बॉटलवर बसवूया. लक्ष द्या आता काय होतं. हा आता आपण असा बलून बसवला. एक मिनटं, त्याला बसू द्या व्यवस्थित. ठीक आहे. आता हा बलून काय करू, ज्याच्यात काय आहे, बेकिंग सोडा आहे. आता याला आपण काय करणार, असा याच्यात उलटा करणार. बघा काय होतं आहे, काय होतं आहे, बलून ॲटोमॅटिक फुगतोय. फुगतोय का, कसा फुगला, हा कशामुळे झाला असेल, कोण सांगतं आहे, तुम्हाला माहीत आहे का, नाही माहिती. बघा, हे जे विनेगर असतं, ह्या विनेगर आणि हा जो बेकिंग सोडा असतो. आता हा बेकिंग सोडा काय असतो, एक कार्बनचा कंपाऊंड असतो. आणि मग याच्यातलं हे विनेगर जे असतं हे ॲसिटिक ॲसिड असतं. मग त्या ॲसिडचं आणि त्याच्यातल्या कार्बनची काय होते, रिॲक्शन होते, म्हणजे रासायनिक अभिक्रिया होते. आणि त्याच्यातून कार्बन डायऑक्साईड हा वायू बनतो. काय बनतो, कार्बन डायऑक्साईड हा वायू बनतो. आणि हा जो वायू आहे हा हलका असल्यामुळे बॉटलमधून वरती जातो आणि या फुग्यात भरतो. आणि मग आपला फुगा असा ऑटोमॅटिक आपल्याला फुगलेला दिसतो. कळलं का, काय झालं, कळलं असं, कशामुळे, कार्बन डायऑक्साईड वायू बनल्यामुळे. बघा असं केव्हा होतं, तुम्ही बघा काय करतात, आपण कोल्ड्रिंक पितो असतं ना, त्या कोल्ड्रिंकमध्ये पण कार्बन हा वायू मिसळलेला असतो प्रेशराईज करून. आणि मग ज्यावेळेस आपण पितो तो आपल्या शरीराच्या आत जातो. आणि ज्यावेळेस मग बघा आपण तो वायू हलका असतो, मग तो बाहेर येण्याचा प्रयत्न करतो. आणि म्हणून आपल्याला काय येतात, ढेकर येतात ना, ढेकर. ते ढेकर आपल्याला कशाचे येतात, कार्बन डायऑक्साईडचे. बघा आपण आता ह्याच्यात हवा भरली होती का, नाही, पण ह्याच्यात हवा आली की नाही बलूनमध्ये. मग आता ह्याच्यात जी हवा आहे ही कोणती आहे, कार्बन डायऑक्साईड वायू आहे. कोणती, कार्बन डायऑक्साईड हा वायू आहे हवेतला एक घटक. बघा ही आयडिया छान आहे रे. आपल्याकडे फुगवायची मशीन नसेल तर छान छान, नाही बरोबर बोलतोय तो. बघा आता आपण काय घेतोय, थोडंसं ह्याच्यात प्लेटमध्ये दूध. हे बघ, आता काय टाकलं आपण इथे, दूध टाकलं आहे. आता दुधात काय करायचं आपल्याला, हा थोडासा काय टाकायचा, फूड कलर. म्हणजे जो आपण खात असतो, फूड कलर काय म्हणतात, म्हणजे आपला खाण्याचा कलर असतो. हा आपण वेगवेगळ्या डिशमध्ये टाकत असतो. खास करून कशामध्ये, बिर्याणीमध्ये, पुलावमध्ये. तर बघा हा आपण कलर याच्यात टाकतो आहे. टाकला, हा फूड कलर आपण काय केला, या दुधामध्ये असा टाकला. आता बघा काय करायचं, क्विट सोप घेऊया. बघा काय होतंय, इकडे घे, लांब जातोय. काय झालं बघितलं काय, हे बघा दिसतंय. लांब जातोय. बघा 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 काय होतंय. मी काय केलंय, फक्त बोट बुडवलंय. काय करतोय का तिथे, काहीच नाही. तरीसुद्धा बघा कसा तो रंग लांब लांब जातोय, दिसतोय का. आता हे असं कशामुळे होतं,
हे बघा, याला हे जे होतं हे कशामुळे होत असतं, हे होतं पृष्ठीय तणावामुळे. कशामुळे? पृष्ठीय तणाव. आपण काय घेतलं आता ग्लासामध्ये? पाणी घेतलं, जे आपण पाणी पितो. हां, याचं फिल्टरचं आणलं आहे. हे बघा पाणी पितो. पिण्याचं पाणी आपण घेतलं. हे काय करायचं, असं एका प्लेटमध्ये आपण टाकलं, बरोबर. आता बघा, आता याला मिरेपूड असते, पण आपल्याकडे आता मिरेपूड नाही. मग आपण काय करूया, ही जी हळद आहे ही हळद वापरूया. घेतलं. आता ही हळद अशी पाण्यावर टाकायची आपल्याला. ठीक आहे. हां, तर इथे समोर घ्या असं आणि याच्यावर असं क्लिक करायचं. ठीक आहे. हां, बस. आता बघा ही हळद आपण घेतलेली. आता मी काय करतो आहे, हे जे लिक्विड सोप आहे, हे लिक्विड सोप, याच्यात फक्त माझं बोट असं थोडंसं बुडवतो आहे. लिक्विड सोपमध्ये काय केलं, बोट बुडवलं आणि आता ते बोट मी याच्यात बुडवणार. बघा काय होतं आहे, बघा काय होतं आहे, हळदीचे कण बघा दूर झालेत, दिसतं आहे. मिरेपूड असते ती लवकर दूर होते. आता ही हळूहळू थोडी जाते आहे बघा. ऑटोमॅटिकली काय होतं आहे, माझ्या बोटाच्या दूर दूर ते कण जात आहे बघा. दिसत आहेत का? तर हे सुद्धा कशामुळे होतं, पृष्ठीय तणावामुळे. बघा किती गॅप झाला तिथे आहे ना. तर हा एक सोपा एक अजून प्रयोग आपण करू शकतो. हे आपण पाणी घेतलं, बरोबर, पातेलं घेतलं आणि पातेल्यामध्ये काय करतोय आपण, पातेल्यामध्ये आपण पाणी भरतोय. काय भरतोय, हे पाणी. थोडं अजून पाणी घे. शौर्य इकडे बाळा, इकडे ये, सरक, ये इकडे ये. अरे इकडे ये, तुला काय करत नाही, सुई टोचत नाही तुला, इकडे. आता ही सुई घ्यायची आणि पाण्यात टाक. हां, अशी तरंगव तिला, अशी वरती ठेव, हळू अलगट ठेव. तरंगते का बघा, टाक. काय झालं, सुई तरंगली का पाण्यामध्ये, बुडाली. घे तिकडे. म्हणजे आपण जेव्हा अशी सुई टाकत असतो तर ती काय होते, अशी पाण्यामध्ये बुडते, बरोबर ना. आता बघा आपण सुई तरंगून बघूया, तरंगते काय. हे बघा, आपण अजून थोडंसं पाणी टाकूया. ठीक आहे. हे आपलं साधं पाणी, प्यायचं पाणी आहे बघा. आता बघा आपण काय घेऊया, एक टिश्यू पेपर घेऊया. याला थोडासा आपण कट करू. हे बघा, हा काय घेतला आपण, एक टिश्यू पेपर घेतला आणि आता ही सुई काय करायची, या टिश्यू पेपरवर अशी ठेवायची. ठीक आहे. सुई आपण काय केली, टिश्यू पेपरवर अशी ठेवली आणि आता बघा काय करतो मी, फक्त हा पेपर असा अलगद पाण्यामध्ये ठेवतोय बघा. तो काठांना चिकटला आहे. आपण मोठ्या आकाराचा घेतला ना. शांत बसा. शांत बसा, काहीच करायचं नाही. बघा आता सुई पाण्यावर तरंगते बघा, दिसतंय काय, पेपर बघा खाली बुडाला आहे आणि सुई आपली पाण्यावरती तरंगत आहे. बघा बघा बघा, आता पेपर आपण आता बाजूला केला आहे आणि सुई बघा पाण्यावर तरंगते की नाही, दिसते. म्हणजे सुई आपण पाण्यावर तरंगवू शकतो. म्हणजे सुई पाण्यात बुडते का, तर हो. पण असं जर आपण पृष्ठीय तणावाचा प्रयोग जर केला तर सुई अशा प्रकारे आपण पाण्यावरती तरंगवू शकतो. दिसते का. ह्याच्यात कोणती जादू वगैरे काय नसतं, याच्यामागे छोटंसं काय असतं, विज्ञान असतं. हे कशामुळे होतं, पृष्ठीय तणावामुळे. पाण्याचा जो पृष्ठीय तणाव आहे हा सुईला खाली जाऊ देत नाही. चला बेकिंग सोडा ज्यात टाकतोय, आता काय करतोय, बेकिंग सोडा. बेकिंग सोडा, बेकिंग सोडा म्हणजे आपला खाण्याचा सोडा आपण टाकला. त्याच्यामध्ये काय करूया, थोडासा
विनेगर टाकू आणि आपण थोडासा फूड कलर त्यामध्ये आत टाकून ठेवलेला. हा बघा आता हे विनेगर टाकलं. अशा प्रकारे काय होतं आपण ज्वालामुखी म्हणजे व्होल्कॅनोचा एक प्रयोग या ठिकाणी विज्ञानाच्या मदतीने करू शकतो.